आज आम्ही अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे तुमचे विचार आणि आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. होय भाऊ, मी द सायन्स ऑफ गेटिंग रिच बद्दल बोलत आहे. हे पुस्तक वॉलेस डी वॉटल्स यांनी लिहिलेले आहे आणि श्रीमंत होण्याचा एक वैज्ञानिक मार्ग आहे हे शिकवणारे पुस्तक आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, भाई हा कोणता नवीन फंडा आहे? म्हणून सांगतो, हे पुस्तक केवळ पैसे कमवण्यापुरते नाही तर तुमची संपूर्ण मानसिकता बदलण्याचे सूत्र आहे. तुमची विचारसरणी बदलून आणि योग्य कृती करून तुम्ही श्रीमंत कसे होऊ शकता हे वॉटल्स स्पष्ट करतात. चला तर मग या अप्रतिम पुस्तकात डोकावून पाहू आणि ते आपले विचार आणि जीवन कसे बदलू शकते ते पाहूया. प्रमुख अध्यायांचा सारांश, समरी ऑफ की चॅप्टर्स. चॅप्टर श्रीमंत होण्याचा अधिकार. श्रीमंत होणे हा आमचा हक्क आहे हे सांगणारा वॉटल्स हा पहिला आहे. ते म्हणतात की गरीब असणे ही चांगली गोष्ट नाही आणि प्रत्येक व्यक्तीने त्याच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीमंत होणे आवश्यक आहे. तो स्पष्ट करतो की श्रीमंत होण्याने तुम्हाला हे करण्याची परवानगी मिळते. 1. तुमची प्रतिभा पूर्णपणे विकसित करू शकता. 2. इतरांना मदत करू शकतात. 3. तुमचे जीवन चांगले बनवू शकते. वॉटल्स म्हणतात, आयुष्य इतके प्रगत झाले आहे आणि इतके गुंतागुंतीचे झाले आहे की अगदी सामान्य पुरुष किंवा स्त्रीला देखील पूर्णतेच्या जवळ जाणाऱ्या पद्धतीने जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपत्तीची आवश्यकता आहे. म्हणजेच चांगले जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे. चॅप्टर श्रीमंत होण्याचे शास्त्र आहे. पुढचा महत्त्वाचा अध्याय श्रीमंत होण्याच्या शास्त्राचा आहे. वॉटल्स म्हणतात की श्रीमंत होणे ही यादृच्छिक प्रक्रिया नाही, त्यामागे एक विज्ञान आहे. ते स्पष्ट करतात की या विज्ञानाचे मुख्य मुद्दे आहेत. 1. सकारात्मक विचार. 2. कृतज्ञता. 3. व्हिज्युअलायझेशन. 4. कारवाई करणे. वॉटल्सचा विश्वास आहे की जर तुम्ही या तत्वांचे पालन केले तर तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल. चॅप्टर संधीची मक्तेदारी आहे का? या प्रकरणात वॉटल्सने एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. श्रीमंत होण्याची संधी फक्त काही लोकांनाच मिळते का? त्याचे उत्तर आहे अजिबात नाही. ते म्हणतात की जगात इतकी संसाधने आहेत की प्रत्येकजण श्रीमंत होऊ शकतो. आपल्याला फक्त योग्य मानसिकता आणि कृतीची आवश्यकता आहे. तो स्पष्ट करतो की जर तुम्हाला वाटत असेल की संधी मर्यादित आहे तर तुम्ही कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही. परंतु जर तुमचा विश्वास असेल की प्रत्येकासाठी संधी आहे तर तुम्ही त्या संधी पाहू शकाल आणि त्यांचा फायदा घेऊ शकाल. चॅप्टर श्रीमंत होण्याचे विज्ञानातील पहिले तत्व. वॉटल्स म्हणतात की श्रीमंत होण्याचे पहिले तत्व आहे विशिष्ट मार्गाने विचार करणे, म्हणजेच एका विशिष्ट पद्धतीने विचार करणे. तो सांगतो की तुम्ही नेहमी सकारात्मक आणि भरपूर विचार करा. तुमचा विश्वास असला पाहिजे की तुम्ही श्रीमंत होऊ शकता आणि तुम्हाला हवे असलेले सर्व काही मिळवू शकता. वॉटल्स म्हणतात, स्वभावानुसार विचार करणे सोपे आहे. दिसण्याकडे दुर्लक्ष करून सत्याचा विचार करणे कष्टदायक आहे आणि इतर कोणत्याही कामापेक्षा जास्त शक्ती खर्च करणे आवश्यक आहे. म्हणजेच सत्य पाहणे आणि त्यानुसार विचार करणे कठीण आहे, परंतु ही गोष्ट तुम्हाला श्रीमंत करेल. चॅप्टर आयुष्य वाढवणे. या प्रकरणात वॉटल्स स्पष्ट करतात की श्रीमंत होण्याचा अर्थ फक्त पैसे कमविणे नाही तर आपले जीवन सुधारणे आहे. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही श्रीमंत व्हाल तेव्हा तुम्ही 1. आपल्या कुटुंबाला चांगले जीवन देऊ शकते. 2. तुमच्या समुदायाला मदत करू शकते. 3. तुम्ही तुमच्या आवडीचे अनुसरण करू शकता. वॉटल्सचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही इतरांचे जीवन चांगले बनवता तेव्हा तुमचे जीवनही चांगले होते. चॅप्टर श्रीमंती कशी येते. या प्रकरणात वॉटल्स तुमच्याकडे संपत्ती कशी येते हे स्पष्ट करते. ते म्हणतात की संपत्ती केवळ कठोर परिश्रमाने येत नाही तर स्मार्ट वर्क आणि योग्य मानसिकतेतून मिळते. तो स्पष्ट करतो की श्रीमंत होण्यासाठी 1. तुमच्या कामाला महत्त्व द्या. 2. इतरांना अधिक मूल्य द्या. 3. आपल्या प्रतिभेचा योग्य वापर करा. 4. संधी ओळखा आणि त्यांचा फायदा घ्या. वॉटल्स म्हणतात, तुम्ही प्रत्येक माणसाला ते तुम्हाला रोख मूल्यापेक्षा जास्त वापरात दिले पाहिजे. म्हणजेच तुम्ही नेहमी इतरांना त्यांच्या पैशापेक्षा जास्त किंमत द्यावी. चॅप्टर कृतज्ञता. वॉटल्स या प्रकरणात कृतज्ञतेचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात की जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही अधिक प्राप्त करण्यास तयार असता. तो कृतज्ञतेद्वारे स्पष्ट करतो. 1. तुमचे मन सकारात्मक राहते. 2. तुम्ही संधी अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकता. 3. विश्व तुम्हाला अधिक देण्यास तयार आहे. वॉटल्स म्हणतात, कृतज्ञ मन सतत सर्वोत्तम गोष्टींवर स्थिर असते, त्यामुळे ते सर्वोत्तम बनण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच
कृतज्ञ मन नेहमी सर्वोत्तम गोष्टींवर लक्ष केंद्रित करते आणि म्हणूनच सर्वोत्तम बनते. चॅप्टर ठराविक मार्गाने विचार करणे. या प्रकरणात वॉटल्सने विचार कसा करावा हे स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की आपण नेहमी यश आणि विपुलतेचा विचार केला पाहिजे. योग्य मार्गाने विचार करण्यासाठी तो स्पष्ट करतो. 1. तुमचे ध्येय स्पष्टपणे परिभाषित करा. 2. ती उद्दिष्टे साध्य करण्याची कल्पना करा. 3. नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करा. 4. दररोज सकारात्मक पुष्टी वापरा. वॉटल्स म्हणतात, तुम्हाला काय हवे आहे याचे स्पष्ट आणि निश्चित मानसिक चित्र तयार केले पाहिजे. म्हणजेच तुम्हाला काय हवे आहे ते तुमच्या मनात स्पष्टपणे दिसले पाहिजे. चॅप्टर कार्यक्षम कृती. शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा अध्याय कार्यक्षम कृतीचा आहे. वॉटल्स म्हणतात की नुसते विचार करून चालणार नाही, तुम्हाला कृतीही करावी लागेल. कार्यक्षम कृतीसाठी ते स्पष्ट करतात. 1. तुमचे काम पूर्ण समर्पणाने करा. 2. दररोज काहीतरी करा जे तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाईल. 3. संधींचा लाभ घ्या. 4. आपल्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा. वॉटल्स म्हणतात, तुम्ही तुमची साधने ठराविक पद्धतीने वापरली पाहिजेत आणि ती संधी किंवा नशिबावर सोडू नका. म्हणजेच तुम्ही तुमची साधने योग्य प्रकारे वापरली पाहिजेत आणि त्यांना संधीवर सोडू नका. तर हे द सायन्स ऑफ गेटिंग रिचचे मुख्य अध्याय होते. वॉटल्स या पुस्तकात श्रीमंत होण्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतात. आता तुम्हाला फक्त या कल्पना तुमच्या जीवनात लागू कराव्या लागतील आणि तुम्ही श्रीमंत कसे बनता ते पहा. विश्लेषण ॲनालिसिस. द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे एक पुस्तक आहे जे तुमचे मन फुंकून जाईल. वॉटल्सने दिलेल्या संकल्पना सोप्या पण शक्तिशाली आहेत. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून श्रीमंत होण्याची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात ना. काही लोक म्हणू शकतात की हे पुस्तक खूप सोपे आहे. आणि हो, फक्त सकारात्मक विचार केल्याने सर्व काही बदलणार नाही. कठोर परिश्रम आणि स्मार्ट वर्क देखील करावे लागेल. तुम्हाला तुमच्या आर्थिक जीवनात मोठा बदल करायचा असेल तर हे पुस्तक चांगली सुरुवात होऊ शकते. वॉटल्सच्या कल्पना व्यावहारिक आणि अनुसरण करणे सोपे आहे. फक्त लक्षात ठेवा, एखादे पुस्तक वाचणे पुरेसे नाही. ही तत्त्वे तुम्हाला तुमच्या जीवनात लागू करावी लागतील. तरच तुम्हाला श्रीमंत होण्याचे शास्त्र समजून घेता येईल आणि त्याचा लाभ घेता येईल. निष्कर्ष कन्क्लुजन. द सायन्स ऑफ गेटिंग रिच हे एक पुस्तक आहे जे तुम्हाला श्रीमंत कसे व्हावे याबद्दल एक नवीन दृष्टिकोन देते. वॉटल्सने आपल्याला शिकवले आहे की श्रीमंत होणे हा संधीचा खेळ नसून एक विज्ञान आहे. लक्षात ठेवा, श्रीमंत होणे ही केवळ पैशाची नसून ती एक मानसिकता आहे. आणि या प्रवासात हे पुस्तक तुम्हाला उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. चला तर मग आपल्या मेंदूला नवा अवतार देऊ आणि श्रीमंत होण्याचे शास्त्र अंगीकारूया. कारण भावा, जेव्हा तुमची विचारसरणी बदलेल तेव्हा तुमचे नशीब बदलेल आणि तेव्हाच तुम्ही श्रीमंत व्हाल. तर मित्रांनो, तुम्हाला आजची बुक रिव्ह्यू कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला कोणती बुक रिव्ह्यू ऐकायची असेल तर आम्हाला जरूर कळवा. रिव्ह्यू शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण dybooks.in वर अशा अनेक पुस्तकांची बुक रिव्ह्यू देखील वाचू शकता. भेटूया पुढील बुक रिव्ह्यूमध्ये.